प्रेक्षकांनो नमस्कार. मी मुकेश शिंदे. आज पुन्हा एकदा आपल्या BMS न्यूज चॅनलमध्ये मी आपल्या सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, आपल्या सर्वांना ठाऊक आहे आपल्या चॅनलची टॅगलाईन उघडा डोळे आणि वापरा डोके. मित्रांनो, किती नाही म्हटलं तर हे इंटरनेटचं जे जग आहे, टेक्नॉलॉजीचं जे जग आहे, सोशल मीडिया आहे आणि हे मायाजाळ आहे आणि त्याच्यातनं आता कुणी वाचलं नाही. मोबाईल हा आपल्या जीवनाचा अविभाज्य अंग झालेला आहे आणि म्हणून कुठलीही समाजातली घडामोड, कुठलीही स्थित्यांतरं, कुठलीही बातमी, कुठलीही कलाकृती ही तुमच्या आणि माझ्या मनस्थितीवर परिणाम करते. होय मित्रांनो, सोशल मीडियावर एका चित्रपटाच्या कथानकावरून अक्षय खन्ना ह्या अभिनेत्याच्या अभिनयावरून गजब निर्माण झाला. हा चित्रपट आणि त्याचा तो अभिनय हा धुमाकूळ गाजवतोय. अशा पद्धतीचं वातावरण आज समाज माध्यमातून आपण सर्वत्र पाहतोय. धुरंधर नावाच्या ह्या चित्रपटानं अक्षय खन्नाचा जो अभिनय आहे त्या अभिनयाच्या पार्श्वभूमीवर त्याला ऑस्कर पुरस्कार द्यावा अशी मागणी अतिउत्साही चित्रपट प्रेक्षकांनी केली. तो प्रकार झोतात आला आणि याही अगोदर अक्षय खन्नानी एका चित्रपटामध्ये औरंगजेबाची भूमिका केली होती. तीही प्रचंड ताकदीने त्याने ती भूमिका साकारली आणि काहीसा पिछाडलेला स्पर्धेच्या ह्या चित्रनगरीमधून तो बाहेर पडलेला हा अभिनेता आता हायलाईटमध्ये आला आहे. त्याचा गुणगौरव होतो आहे, त्याची प्रशंसा आणि कौतुक होतं आहे. असो, त्यांनी जर चांगला अभिनय केला तर त्याचं कौतुक निश्चितपणे झालं पाहिजे. त्याचंच काय, कुठलाही अभिनेत्याच्या अभिनयाला रसिक प्रेक्षकांनी दाद दिली पाहिजे. परंतु महत्त्वाचा मुद्दा इथं मला असं सांगायचं आहे मित्रांनो, की हल्ली आपलं हे भारतीय जे प्रेक्षक आहेत, ज्यांच्यावर चित्रपटाची मोहणी आहे, चित्रपटमधून ते आपलं प्रतिबिंब पाहतात, चित्रपटांच्या तारकांचं अनुकरण करतात, असे हे आपले भारतीय चित्रपट रसिक जे काल्पनिक युगात जगत असतात, वावरत असतात आणि त्यांना आता चित्रपटाचा विलन हा आवडू लागलेला आहे. चित्रपटामधल्या विलन हा जे कथानक आहे ते त्यांना आवडू लागलेलं आहे. मित्रांनो बघा, मी काय सांगतोय, चित्रपटाचा अभिनय आवडणं, त्याची प्रशंसा करणं, त्याचं कौतुक करणं, अभिनेत्याचं, जरी ते निगेटिव्ह रोल असला, विलनचा रोल असला, खलनायक जरी असला, तर त्याची प्रशंसा आणि कौतुक करण्याबद्दल माझं काही मत नाही. परंतु जे कथानक आहे त्या कथानकाची प्रशंसा करणं आणि ते आवडणं हे भारतीय चित्रपट रसिकांच्या मनस्थितीचा आढावा घेणारं चित्र आहे. मित्रांनो, आपण पाहिलं 80-90चं दशक, कुटुंबस्थ चित्रपट यायचे, मग ते मराठी असेल, हिंदी असतील, आणि त्याच्यातला तो पुरुषप्रधान नायक, अन्याय अत्याचाराच्या विरोधात संघर्ष करणारा नायक, यंग मॅन,
चित्रपटातला रोमॅन्टिक हिरो याला प्रेक्षक दाद देत होते आणि कुटुंबस्थल असलेल्या चित्रपटांमध्ये आईवडिलांचं पालनपोषण करणारा, त्यांची स्वप्न साकारणारा आणि विलनला जो खलनायक आहे त्याचा खात्मा करून आपल्या आईवडिलांच्या अपमानाचा बदला घेणारा असा खलनायक आपण पाहिला. आपण त्या हिरोला दाद दिली, टाळ्या वाजवल्या. एवढंच काय, चित्रपटाचा हिरो जेव्हा चित्रपटगृहात प्रेक्षकांच्या समोर यायचा पडद्यावरती तेव्हा पैशाचे नाणे होते, ते चित्रपटगृहाच्या पडद्यावर उधळले जायचे, जय जयकार केला जायचा. हे तुम्ही आणि मी 70, 80, 90च्या दशकामध्ये अनुभवले. आता मी हे का सांगतोय? अक्षय खन्नाचं निमित्त आहे, परंतु रणवीर सिंग असेल, संजय दत्त असेल, अनेक अभिनेते आता निगेटिव्ह रोल करत आहेत. शाहरुख खानने डर चित्रपटामध्ये निगेटिव्ह रोल केला. त्याच्यानंतर मिथुन चक्रवर्तीने जल्लाद पिक्चरमध्ये निगेटिव्ह रोल केला. आणि आता अनेक अभिनेते चित्रपटामध्ये खलनायकाची भूमिका साकारतात आणि त्या चित्रपटातल्या हिरोपेक्षा ह्या खलनायकाला प्रेक्षक पसंती देतात. मित्रांनो, हे खलनायकाचं जे पात्र आहे ना, त्याची जी भूमिका आहे ना, त्याला भारतीय चित्रपट रसिक कसा काय समरस होतो? भारतीय चित्रपट रसिक आता खलनायकाचं प्रतिनिधित्व करतो. त्यांना खलनायक आवडतो, त्यांना ती भूमिका आवडते, त्यांची विचारसरणी बदली झालेली आहे. हे स्थित्यंतर काय सांगतंय? चित्रपटामध्ये अन्याय अत्याचार करणारा जे कथानक आहे, हिंसा करतंय, जुलूम करतंय, इतरांना वाईट वागणूक देते आणि अन्याय अत्याचार बरोबर करत असताना खुनात्मक मांडणी करणारा, साकार करणारी भूमिका, तो खलनायक, तो विलन आपल्या भारतीय चित्रपट प्रेक्षकांना आवडू लागला. मी अभिनयाच्या बाबतीत म्हणत नाही आहे, मी त्या चित्रपटातल्या कथानकाच्या मागची पार्श्वभूमी आणि भारतीय चित्रपट रसिकांची बदललेली मनस्थिती आणि मानसिकतेवर बोलतो आहे. हिरोचं पात्र, पडद्यावरची त्याची कर्तव्यनिष्ठता, त्याची प्रतिबद्धता ही आता आपल्याला आवडत नाही. आता तो रंगेल, खुनात्मक, बिभत्स, हिंडीस, असा जुलमी, हिस्स असा खलनायक आपल्या युवा पिढीला आवडू लागलाय. आपलं जे यंग जनरेशन आहे, ज्याच्या चित्रपटाची मोहिनी आहे, जो चित्रपटाचं प्रतिनिधित्व करतोय, जे चित्रपट त्याचं प्रतिनिधित्व करतात, तो खलनायक कसा काय आवडू शकतो? आणि मग समाजाची ही मानसिकता तयार झाली आहे का? भारतीय चित्रपट प्रेक्षक म्हणजेच कोण? तुम्ही आम्ही. आपली ही समाजाची ही बदललेली मानसिकता सामाजिक आणि सार्वजनिक स्तरावर काय सांगते? खलनायकाचं प्रतिनिधित्व आता आपण ही पिढी करणार आहे का? त्या भूमिकेचं समर्थन करणार आहे का? ती भूमिका वास्तवामध्ये जगणार आहे का? तसं हिंसक हे समाजात वागणार आहेत का? हा माझा ह्या निमित्ताने प्रश्न आहे. समजून घ्या माझी भूमिका. मित्रांनो, आपण सामाजिक आणि सार्वजनिक जीवनात वावरताना ह्या छोट्या मोठ्या गोष्टी असतात, परंतु बदललेली युवा पिढीची मानसिकता ही आपण लक्षात घेतली पाहिजे. अभिनेत्याच्या अभिनयाचं कौतुक करणं, त्याला पुरस्कार देणं, याबद्दल माझं काही दुमत नाही. परंतु आपली युवा पिढी त्या कथानकाचं प्रतिनिधित्व करत असेल, त्याचं समर्थन करत असेल,
तर ते भयावह आहे. पुढच्या सामाजिक सार्वजनिक भविष्यामध्ये याचे भयावह परिणाम होऊ शकतात. खलनायकी वृत्ती जागृत होऊ शकते. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. ही पिढी ही कुठल्या मार्गाने जाते, यांची विचारधारा कुठल्या मार्गाने जाते, यावर समाजाचं प्रबोधन करणारे, समीक्षा करणारे, अभ्यास करणाऱ्यांनी यावर प्रकाश टाकला पाहिजे. युवा पिढीला खलनायक आवडू लागला आहे, त्याची पात्र आवडू लागलेली आहेत, त्या विचारधारेचं प्रतिनिधित्व करू लागलेले आहेत, त्याचं समर्थन करतायत आणि समाज माध्यमातून त्याचा धुमाकूळ होतोय, गवगवा होतोय. ही पिढी व्यक्त होते, पण ती चांगल्या अर्थानं झाली पाहिजे. समाजाने डोळस असलं पाहिजे. अन्याय अत्याचाराच्या विरोधातला नायकाचं प्रतिनिधित्व करणारा पिढी आपण पाहिली आणि ती आपल्याला आवडत होती. नायक प्रधान आणि न्यायपूर्ण भूमिका करणारा नायक आपल्याला आवडत होता. आता त्या नायकाऐवजी आपल्याला खलनायक आवडू लागला आहे. आणि हा खलनायक मग कुटुंबामध्ये, समाजव्यवस्थेमध्ये त्या कथानकाच्या रूपानं, त्या पात्रतेच्या रूपानं जर उभा राहिला, निर्माण झाला, तर काय करणार आहात? ह्या युवा पिढीला माझं म्हणणं आहे, तुम्ही कलात्मक कलाकृती म्हणून एखादा चित्रपट पहा, तो विसरून जा असं तुम्ही म्हणाल. परंतु मोठ्या प्रमाणामध्ये चित्रपटाच्या कथानकाचा परिणाम आपल्या नीतिमूल्यावर होतो, आपल्या मानसिकतेवर होतो. आणि ती खोलवर मानसिकता उद्या अशा पद्धतीच्या चुकीच्या गोष्टीकडे तुमची भविष्यातील वाटचाल होऊ शकते. आणि म्हणून चित्रपट समीक्षक, प्रेक्षक, दिग्दर्शक, निर्माते, रसिक यांच्यासाठी हा एक मोठा बाजार आहे. हा धंदा, व्यवसाय आहे. हा गल्ला भरू धंदा आहे. परंतु एका पिढीचं सामाजिक तत्व आणि मूल्याचं जर नुकसान होत असेल तर हे भयानक आहे ना, हे चुकीचं आहे. असं रोखठोक कुणीतरी बोललं पाहिजे. आणि धंद्यासाठी, व्यवसायासाठी काही पण हे समर्थनीय नाही आहे. मी हे का बोलतोय? पत्रकार ह्या नात्यानं हे मी माझं कर्तव्य समजतो. चुकीला चूक आणि चांगल्याला चांगलं म्हणण्याची प्रवृत्ती जिवंत राहिली पाहिजे. म्हणून बंधूंनो, आपण सर्वांनी मी जे सांगतोय, मी जे बोलतोय, माझा तो दृष्टिकोन आहे तो खोलवर समजून घ्या आणि व्यक्त व्हा. माझ्या म्हणण्याचा मर्मर्थ तुम्हाला कळलेला आहे का? आपण कमेंट्स बॉक्समध्ये व्यक्त व्हा. आणि धुरंदर हा कुठल्या अर्थानं धुरंदर पाहिजे याचा विचार आपण करा. आणि म्हणून ऑस्कर अवॉर्ड द्या म्हणणारी ही युवा पिढी त्याच्या अभिनयाचं कौतुक करत असतील तिथपर्यंत ठीक आहे. परंतु जी पात्र साकारलं आहे किंवा निगेटिव्ह रोल जे साकारतायत त्याचं समर्थन नको. आजच्या व्हिडिओच्या निमित्ताने मी एवढंच सांगतो, आपण सुजाण आहात, शिक्षित आहात, आपल्याला सर्व काही कळतं, समजतं. बघा, विचार करा, आपल्या चॅनलची टॅगलाईनच आहे ना, उघडा डोळे
आणि वापरा डोके. धन्यवाद.